नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ही बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव या तालुक्यातील. हे गाव बऱ्याच दिवसांपासून शेअर मार्केटमुळे सगळ्या परिसरामध्ये आता ओळखलं जाते. या तालुक्यातील छोट्या छोट्या गावांमध्ये शेअर मार्केटचे ऑफिस खोलून तुम्हाला 13 ते 14% व्याज दरमहा मिळवून देतो, तर काहींना तुम्हाला डबल पैसे करून देतो अशा प्रकारचं आमिष दाखवून 300 ते 400 कोटी रुपयांचा घोटाळा केला गेलाय. सर्वात अगोदर त्यांनी बेकायदेशीर शेअर मार्केटचे छोटे छोटे ऑफिसेस ओपन केले आणि त्या ऑफिसमध्ये आपले छोटे छोटे एजंट नियुक्त केले. त्यांना शिकवलं की लोकांना कशा प्रकारे फसवायचं. ज्याप्रमाणे आपण गावामध्ये जनजागृती कॅम्प लावतो त्याचप्रमाणे यांनी कॅम्प लावून लोकांना चांगली चांगली आमिषे दाखवली. परंतु काही लोक या आमिषाला बळी पडले आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यवहारामुळे बऱ्याच लोकांना वाटलं की खरंच शेअर मार्केटमधून भरपूर पैसा मिळू शकतो. सुरुवातीला त्यांनी काही लोकांना 13 ते 14% परतावा दिलाही. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरती विश्वास बसला. याच विश्वासाच्या जोरावरती त्यांनी भरपूर रक्कम जमा केली आणि ती रक्कम जवळजवळ 300 ते 400 कोटींच्या घरामध्ये पोहोचली. काही लोकांनी तर आपल्या घरातील सोनं नाणं गहाण ठेवून सोनं तारण कर्ज घेऊन त्यांना पैसे दिले. पैसे दिल्यानंतर बऱ्याच लोकांनी महिन्याच्या महिन्याला व्याजही मिळालं. परंतु नंतर ते व्याजही येणं बंद झालं आणि त्यानंतर एक दिवस बरीचशी मोठी रक्कम जमा करून अखेर ती ऑफिसेस बंद झालेली आहेत. त्यामुळे आता लोकांनी पोलिसांमध्ये तक्रार करायला सुरुवात केली आणि अहमदनगरमध्ये ही मागणी वाढते की आता याचा सखोल तपास करावा आणि कोण जे काही पैसे चोरून घेऊन गेलेले लोक आहेत त्यांना पकडून लोकांच्या हवाली करावं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेअर मार्केटबद्दल स्कॅम होत असतात आणि लोक त्याला बळी पडत असतात. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.